आज बघा माझा काय मस्तपैकी बेत चाललेला आहे वड्यांचा. बघू शकता आमच्या सासूबाईने आळूची पानं वगैरे गावाकडून दिलेली आहेत. आणि आता मी घेतलेला आहे मसाला करायला. तर यात आलं लसणाची खोबरं मसाला वगैरे टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी चटणी आणि खरडा टाकलेली नाही का तर मुलींनी मिरची लगेच दात अडकते म्हणून मिरची राहू दे. मला तिखट पाहिजे. तिखट नाही बनवल्या पण पप्पाला सांग ना. आज म्हणते मला तिखट बनवल्या नाही बनवल्या पप्पा सांगणार. खरडा बघा असाय काढलाय त्या चटणी टाकले हळद टाकले. बघू शकता आता हे सगळं मी कालवून घेणार आहे. आणि एक टिप्स तुम्हाला सांगणार होती म्हणजे आपल्याला पान वगैरे चरचरतात ना म्हणून यात लिंबू पिळून घेणार आहे मी. आणि हे स्वच्छ आता मी पानं सुद्धा धुवून घेणार आहे. 4 पानं घेतले ते वड्या कराय 5 पानं वड्या करायला घेतलेल्या आहेत. आणि हे अजून किती मी काय मोजलेले नाहीत बरं का. त्याची ठेवली त्या नंतर करायला काय पण म्हणणार गावाकडच्या शिवाय माझ्या म्हणा. तर आता आपल्याला हे काय होतं आळूची पानं वगैरे चरचरत असतात त्यामुळे आपल्या नवऱ्यात खवखवतो. त्यासाठी बघा हे मी लिंबू घेतले. त्यासाठी हे औषध आहे बरं का. लिंबूचा रस यात टाकून घेणार आहे चरचर नये यासाठी. थोडासा लिंबाचा रस टाकून घेणार. आणि आता डबल सांगून केली म्हणून मला तिखट पाहिजे. अगोदर मी चटणी टाकलेली बरं का पण तिखट खाते का नाही कुणास ठाऊक म्हटलं अजून डबल सांगून गेल्या मम्मी मला तिखट पाहिजे. तर ठीक आहे म्हटलं अजून थोडीशी चटणी टाकून ठेवूया. लय पण कसं मनधाणी वगैरे नाही आवडत बरं का आम्हाला. मुलींना पण सवय लावलेली आहे पहिल्यापासूनच तिखट वगैरे खायची. तर चला सगळ्यांनी तिखट वगैरे खालून घेतलेलं आहे. पाणी वगैरे ओतून घेते. खोबऱ्याचं वाटण लसूण कोथिंबीर आणि चटणी मीठ थोडीशी हळदपूड टाकून घेतलेली आहे. यात थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. तसं थोडं चटकदार लागतं चमचमीत. आता सुट्टी असते गरम गरम खायला पण बसते ना त्यामुळे करूया घेऊया आपण. पीठ असं करून घेतलेलं आहे आपलं भज्यासारखं. जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही. आणि पानं वगैरे आता मी स्वच्छ धुवून घेते बरं का. थोडीशीला दांडके वगैरे म्हणजे थोडे राहिलेले आहेत बरं बघू शकतो. तर मी पूर्ण अशी काढून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित लाटता येतील. म्हणजे व्यवस्थित आपल्याला आपलं जे सारण केलंय मसाला केलाय तो व्यवस्थित बघता येईल. 3 म्हणजे 5 पानं आहेत. 5 पाण्याच्या आपण वड्या करणार आहे. आणि इथे मी शेंगा पण सोबत चिरून ठेवल्या म्हणजे मला भाजी पण बनवायची आहे. आणि बघू शकता हा मसाला पण करून ठेवला. ह्यातलाच मी अर्धा म्हणजे 2-4 चमचे ह्यात टाकून घेतलेला आहे. तर चला मी लावून घेते. एकदा असं लाटून पण घेते थोडंसं म्हणजे आपल्याला व्यवस्थित ही जे शिरा आहेत ना त्याबरोबर खाली बसते यासाठी. पहिल्या सगळ्या अशा करून घेणार आहे. मस्त नाही तर काय होतं सांग का मसाला वगैरे आपण भरतो आणि जे शिरा आपल्या ह्यात जे जाड राहतात ना त्या मग आपण जो रोल करत असतो ना मग ते मसाला आपला बाहेर येतो. आणि असं जर केलं की नाही मग व्यवस्थित होतं. हे बघा बघू शकता सगळं मी असं लाटून घेतलं. तर चला आता मसाला पण लावून घ्यायचा आहे. मी आता खालीच कट्ट्यावरच लावणार आहे बघा कारण
बघू शकता मी एवढं पातेलं घेतलेलं आहे मोठं, तर हे पाणी मी गरम करायला ठेवते. म्हणजे जोपर्यंत आपलं हे भरायचं होतंय तोपर्यंत इकडं पाणी पण गरम होतंय. बघू शकता मी पाणी पण गरम करून ठेवलेलं आहे. चला तरी भरून घेते मी पटापट. तुम्ही कसं भरता मला ती पण सांगा. मी अशा पद्धतीने भरून घेत असते. आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला आवडतात का आळूच्या वड्या. तर मला खूप आवडतात आणि मुलींना पण आवडतात. आमच्या सासूबाईंनी कुठनं आमच्या घरी झाडे वगैरे नाहीत बरं का आळूच्या झाडाचे. कुठून दिली कुठनं हुडकून आणली काय माहीत नाही आपल्याला. मग खरडा वगैरे त्यांनी गावाकडनंच करून दिलेला. पण म्हटलं मिरचीचं मुली काय कशा खाते त्या म्हटलं कोणाला त्यापेक्षा आपलं लाल तिखटच टाकून घेऊया. दीदी काय अगं एक छोटंसं बघा काम सांगितलेलं पण होत नाही मुलीचं. कसं करते एवढं? बघा असं पूर्ण व्यवस्थित आपण भरून घ्यायचं आहे पान. तर मी आता रोल करून दाखव. बाहेर आलं बाहेर नाही आलं 2 पान आहे ते. मला अशाच पद्धतीने येतं बरं का रोल कराय. मला दुसरी रोलिंग नाही जमत. एकदम छान असा बघा मसाला भरला गेला. आणि अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या आता वड्या भरून घेणार आहे. चला आता मी पाण्यात पण ठेवते शिजली. चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेते. तेल लावलं म्हणजे काय होतं खाली चिकटत नाही त्या बघा. आणि छानशी मी ठेवू का? बघा असं ठेवायचं. तसंच सगळ्या बघा ही पानासनी पण मी मसाला लावून व्यवस्थित ह्यात ठेवून घेते. चला लावून घेते. छानशी म्हणजे व्यवस्थित काना कोपऱ्याने लावून. खरं तर मी सांगितलं ना लाटण्याने लाटून बघा तुम्ही एकदा असं लाटण्याने लाटून खूप छान असं रोलिंग पण करता येतं. आणि ज्या आपल्या मोठ्या शिरा आहेत ना त्या फुटत पण आहेत. त्या म्हणजे आपला हा मसाला आहे ना तो बाहेर पण येत नाही. आणि तुम्ही पण कोणत्या पद्धतीनं वड्या करतात ती पण मला कमेंट करून सांगा. आणि जर माझी ही वड्याची जर पद्धत तुम्हाला आवडली तर नक्कीच एकदा करून पहा. तर जी मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवले ना अशी रोलिंग करायची तशीच आता ही दुसरी पण हो अशा पद्धतीने. तर आता ही एक पान राहिलेलं आहे तर हे पण घेते. तू आणू मग अशी वडा वडा म्हणत होती मग ती मला कसं कळणार ग. अशा पद्धतीने व्यवस्थित रोलिंग करून घ्यायचं. हे बघा व्यवस्थित. शकता हे आपलं पान बाहेर गेलेलं आहे त्यामुळे मी आता कट करून ठेवते व्यवस्थित. बघा असं ठेवायचं ह्याच्यावर ताट झाकायचं. तर जवळजवळ 15 मिनिटं तर आपल्याला ही शिजून द्यायची त्या बारका वड्या. शकताय की आपली 15-20 मिनिटानंतर बघा खूप छान अशी पानं शिजलेली आहेत. आणि इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे. ह्यामध्ये आता मी तीळ टाकणार आहे. तर तुम्ही काय काय टाकता ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता तेल हे कडकडीत तापलेलं आहे. तर
ह्या वड्या मी चिरून पण घेणार आहे आणि गॅस कमी करून ठेवते तोपर्यंत. चला मी चिरून घेते. मी शालो फ्रायच करून घेते बघा, बघू शकताय. कोण कोण तळून घेतं आणि मी तर शालो फ्रायच करते कारण यांना जास्त तेलकट नाही आवडत बरं का. इकडचं गॅस कमी चालतो त्यामुळे मी आता इकडं ठेवते आणि भाजी म्हणजे पटकन वड्या भाजता येतील. तर अशा चांगल्या छान भाजून घ्यायच्या आपल्याला कुरकुरीत. तर चांगल्या खरपूस अशा वड्या भाजलेल्या आहेत आणि काय विषय झाला एकदम बारीक बारीक चिरल्यामुळं थोडासा चुरा झालेला आहे. तर इथून पुढे माझी अशी चूक नाही होणार. मी म्हणजे इतक्या लहान लहान पीसेस कापणार नाही तर मग असा चुरा होऊन जातो. तर चला बाय. एकदा पीस काढून दाखवते. तर चुरा म्हणजे थोड्याशाच वड्याचा झालेला आहे बघू शकताय. तर खूप छान अशा आपल्या वड्या झालेत. ते कसं थोडंसं म्हणजे थोडे ज्या बारीक बारीक चिरलेल्या होत्या ना त्या कसं होतं तेलात फ्राय करताना चुरा होऊन जातं. तर बघू शकताय. तर माझी रेसिपी आवडल्यास तर मी नक्कीच करून बघा आणि कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असंच माझ्या चॅनल सपोर्ट करा तुम्ही. तर ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना खरंच त्यांचं मी मनापासून आभार मानते. असाच सपोर्ट करत राहावा आणि माझे व्हिडिओज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवायला विसरू नका. तर चला बाय बाय.